जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत आषाढी एकादशीचं व्रत कसं करावं. आषाढी एकादशी म्हणजे भक्तीचा महासागरच. विठोबाच्या चरणी अर्पण केलेलं एक दिवसाचं प्रेममय व्रत आणि त्यातून मिळणारं असीम पुण्य. व्रताची सुरुवात होते ती ब्रह्ममुहूर्तावर. तर चला आपण आता जाणून घेऊया. तर आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आपण साध्या सोप्या अशा भाषेत सगळ्यांना जमणार अशी सेवा घेऊन येत असतो. चला तर व्रताची सुरुवात करूया. व्रताची सुरुवात होते ती ब्रह्ममुहूर्तात. सकाळी लवकर उठून स्नान करा, पवित्र वस्त्र धारण करा, देवघर स्वच्छ करा, विठोबा माऊलीची पूजा सजवा. तुळशीपत्र, फूल, गंध, दीप, नैवेद्य याने त्यांची मनोभावे पूजा करा. एकादशीच्या दिवशी उपवास ठेवणं अत्यंत पुण्यकारक मानले जाते. उपवास म्हणजे अन्नत्याग नाही, तर मन, वाणी आणि शरीराचं शुद्धीकरण. काही जण फळाहार करतात, काही जण फक्त पाणी, तर काही जण निर्जळी उपवास करतात. तुमच्या प्रकृतीनुसार तुम्ही उपवास कसा करावा हे ठरवा. दिवसभर नामस्मरण करा. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय चा जप करा. संध्याकाळी परत पूजन करा. विठोबाला नैवेद्य दाखवा. शक्य असल्यास तुपामध्ये भिजवलेली साबुदाण्याची खीर किंवा उपवासाचे पदार्थ अर्पण करा. ज्यांना शक्य असेल त्यांनी रात्री हरिपाठ, गीता किंवा भागवत ग्रंथाचे पठण करा. दशमी म्हणजे दुसऱ्या दिवशी उपवासाचे पारण करा. सकाळी स्नान करून विठोबाला नमस्कार करून उपवास सोडा. आषाढी एकादशीचे हे केवळ व्रत नाही, तर आत्मशुद्धीचं, भक्तीचं आणि परमेश्वराशी जोडण्याचं माध्यमच आहे. विठू माऊलीच्या चरणी प्रेम, भक्ती आणि शुद्ध मनाने केलेलं हे व्रत आहे. आपल्याला जीवनात समाधान, आनंद आणि पुण्य देणारं हे असतं. जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये लिहा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.